नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजचा आपला शब्द आहे अरी. अरी हा शब्द साधारणपणे शत्रू या अर्थाने प्रयुक्त केला जातो. इंटरनेटवर अरी याचा एनिमी किंवा किलर असाही अर्थ दिसतो, परंतु याचा नेमका अर्थ काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. अरी हा ऱ्हस्व इकारांत पुरुषवाचक शब्द आहे. यामध्ये दोन भाग स्पष्ट दिसतात, अर आणि ई. ई हा प्रत्ययाचा भाग आहे आणि अर हा धातूचा. धातूच्या या भागाचा अर्थ जाणून घेण्यासाठी संस्कृतचा आधार घेणं अपरिहार्य आहे. रुच्छती प्राप्नोती परपदार्थान अधर्मेण सह अरिही, म्हणजेच जो व्यक्ती दुसऱ्याचं पद, दुसऱ्याचं स्थान तसेच दुसऱ्याचा अर्थ म्हणजेच संपत्ती मिळवण्यासाठी अधर्माचा प्रयोग करतो तो असतो अरी. मंडळी, समाजामध्ये अनेक माणसं ही दुसऱ्याचं पद मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्याचं स्थान मिळवण्यासाठी तसेच दुसऱ्याची संपत्ती, मालमत्ता, घर, जमीन मिळवण्यासाठी शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. ते असतात अरी. प्राचीन काळातही असे अनेक अरी होऊन गेले. जसे मल्ल नावाचा एक अरी होता, त्याचा निपात केला म्हणून खंडोबाला मल्हारी हे नाव मिळालं. पुढे त्याचा अपभ्रंश होत होत मल्हारी किंवा मल्हार हे स्वरूप प्राप्त झालं. दुसरा एक असुर होता ज्याचं नाव होतं मुर. त्याचा निपात केला म्हणून विष्णूला मुर अरी, मुरारी हे नाव मिळालं. या अरींवर जो विजय मिळवतो तो असतो अरिजित. केवळ असुरांच्या बाबतीतच नाही तर देवांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. मदनाने शिवाच्या हृदयावर स्थान मिळवलं आणि म्हणूनच पुढे शिवाने त्याचा नाश केला आणि त्यामुळे त्याला मदन अरी, मदनारी हे नाव मिळालं. मंडळी, अरी यातला अर जो आहे तो अंधाराचं प्रतीक आहे. त्याचा नाश करून जेव्हा आपण शिव, हर, मंगल याची स्थापना करतो तेव्हा अरीचा हरी होण्यास वेळ लागत नाही. मंडळी, जो अधर्माने दुसऱ्याचं स्थान मिळवतो, दुसऱ्याची संपत्ती कावीज करतो तो असतो अरी. अरी या शब्दाचा हा अर्थ तुम्हाला नव्याने कळला असेल तर तो अनेक लोकांबरोबर तुम्ही शेअर करा. त्यासाठी तुम्ही लाईक करू शकता, फॉलो करू शकता आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.